नमो बुद्धाय. धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत. त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत. आज आपण पाहणार आहोत परिशुद्ध मनाची पूजा श्रेष्ठ आहे. सारीपुत्र स्थविराच्या मामाची कथा. राजगृहाच्या वेळुवनात विहार करीत असताना एके दिवशी सारीपुत्र स्थविर आपला मामा ब्राह्मण याच्याकडे गेले व म्हणाले, काय ब्राह्मण, काही पुण्यकर्म करीत आहात की नाही? होय म्हणते, ब्रह्मलोकात जाण्याकरिता महिना हजार रुपये खर्च करून तापसांना दान देत असतो. हे ऐकून स्थविर त्याला म्हणाले, तथागतांकडे चल आणि ब्रह्मलोकाकडे जाण्याचा मार्ग विचार. ब्राह्मण स्थविराबरोबरच तथागतांकडे गेले आणि आपली क्रियाकथा सांगितली. तथागत म्हणाले, ब्राह्मण, तू ह्या प्रकारे 100 वर्ष जरी दान देत गेला तरी त्यापेक्षा क्षणभर प्रसन्न चित्ताने श्रावकांना पाहणे, पात्रभर भिक्षा देणे श्रेष्ठ आहे. पुढे त्यांनी उपदेश करताना एक गाथा सांगितली. त्या गाथेचा अर्थ, महिना 100 वर्षपर्यंत यज्ञ करण्यापेक्षा क्षणभर सुद्धा परिशुद्ध महात्म्याची पूजा केव्हाही श्रेष्ठ असते. परिशुद्ध मनाच्या व्यक्तीची घडीभर केलेली पूजा ही श्रेष्ठ होय. यापुढे परिशुद्ध मनवाल्याची पूजा श्रेष्ठ आहे. सारीपुत्र स्थविराच्या भाच्याची कथा. गुरुनी शिकवण दिल्याप्रमाणे स्वर्गात ब्रह्मलोकात पुनर्जन्म मिळावा या अपेक्षेने सारीपुत्राचा भाच्या यज्ञीय अग्नी चालू राहण्यासाठी दर महिन्याला एका पशुचा वध करीत होता. एके दिवशी स्थविर त्याच्याकडे गेले आणि ब्रह्मलोक प्राप्तीच्या मार्गासाठी त्याला तथागताकडे घेऊन आले. तथागत म्हणाले, ब्राह्मण, 100 वर्षे जरी या प्रकारे अग्निहोत्र करण्यापेक्षा माझ्या श्रावकाची मुहूर्तभर पूजा श्रेष्ठ आहे. हा उपदेश करताना त्यांनी एक गाथा सांगितली. त्या गाथेचा अर्थ, 100 वर्षपर्यंत अग्नीची परिचर्या करण्यापेक्षा क्षणभर देखील परिशुद्ध महात्म्याची पूजा श्रेष्ठ असते. सार, अरहंताची घडीभर केलेली पूजा ही यज्ञापेक्षाही श्रेष्ठ होईल. यापुढील भागात आपण पाहणार आहोत, शुद्ध मनास केलेला प्रणाम श्रेष्ठ आहे. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.